मला माहित होतं तू मला सोडवायला येशील. काय बी करून तू मला इथे. एक मिनिट, मी इथे तुला कसं कळलं? तू इथं कसं काय आलास? तुला गोडाऊन मधनं बाहेर पडायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना मी तिथंच होतो. पण काय? मी सांगितलेलं मला विचारल्याशिवाय गोडाऊन मधनं बाहेर पडायचं नाही, मग तू का आलास इथं? हो वाघमारे मॅडम, अहो कसलं फायरिंग करता एकदम. अहो मी तिथंच लपून बसलो होतो, पण मला कळलं की तुम्ही गायब झाला म्हणून तर मला बाहेर यावं लागलं ना. तुमच्या पुरुषांचं नाही असंच आहे, एक गोष्ट धड सांगितलेली करता येत नाही. मी सांगितलेलं नाही पडायचं मला विचारल्याशिवाय बाहेर, तर तू का आलास? कुणी काढलं तुला तिथनं बाहेर? एक मिनिट, हे घाल. चल. अहो वाघमारे, होय नी तुम्हीच काढलं ना सत्याला गोडाऊनच्या बाहेर? हो हो. काय अक्कल नाही साधी? सांगितलं होतं ना बाहेर काढायचं नाही आला म्हणून. तू का बाहेर आलास? अहो वहिनी तुमच्या जीवाला धोका होता म्हणून. काय झालंस तू? म्हणून मेले असते एवढंच ना. वाघमारे, मी आणि पोरांनी हे सगळं तुम्हाला वाचवण्यासाठी केलं. तुम्ही मरावं म्हणून नाही. उगाच काय बी कशाला बोलताव? आणि असं काय लेक्चरच देत बसणार आहे? बोला की आता काय झालं? धोका अजून टळलेला नाही, निघायचंय का? हा, तिकडे नाही इकडे चला. चल. सत्या इथंच थांबायचं, अजिबात इथं हलायचं नाही. मला विचारल्याशिवाय तर अजिबात बाहेर पडायचं. होय मॅडम, जसा तुमचा हुकूम. सत्या जर सिरियस हो की, सगळं लय अवघड होऊन बसले. अहो तुम्ही सोबत असताना कसला आलंय अवघड. झालं सुरू. जरा अंगात बळ आलं की लगेच सुरू होतोस. मला विचारल्याशिवाय इथं बाहेर पडायचं नाही म्हणजे बाहेर पडायचं नाही. होय, नाही पडत बाहेर. बस मला सांग, कुणाला भेटला नाहीस ना तू अजून?